हॅलो. तर आज ठरलं की मंगळूर बन बनवायचं. त्याच्यासाठी 4 केळी मी इथं मॅश करून घेतलं काटेरी चमच्यानं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं 8 चमचे साखर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 8 चमचे साखर घातल्यानंतर व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं. साखर आणि केळं एकत्र आल्यानंतर व्यवस्थित त्याला पाणी सुटते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं 1 कटोरी दही. ह्याच्यानं पीठ फर्मेंट व्हायला सुद्धा मदत होतं आणि जे व्हेज आहे ते अंड्याच्या जागी दही इस्तेमाल करू शकतात. त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं, कारण हे सिक्रेट इंग्रेडियंट्स आहे मंगळूर बनचं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करायचं बेकिंग सोडा. तुम्ही बेकिंग पावडर पण ॲड करू शकताय, पण ह्या रेसिपीमध्ये बेकिंग सोडाच फक्त घातलेला आहे. तर त्याच्यानंतर आता ड्राय इंग्रेडियंट्सची बारी आली, तर ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे मैदा. मैदा तुम्ही हळूहळू पाणी कसं आपण घेऊन पीठ मळतो तसं मैदा ह्याच्यामध्ये अलगद हातानं घालायचं आहे. जेवढं ते मिश्रण शोषून घेईल तेवढंच पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप ताकद लावून मळायचं नाही ही पीठ. अलगद हातानं हे मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित गोळा करून एका पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं. वरून थोडं तूप लावून ठेवून टाकायचं 6 तासासाठी. 6 तास मस्ट हॅव आहेत या रेसिपीसाठी. पीठ व्यवस्थित फर्मंट झालं पाहिजे. तर 6 तास तुम्ही ते ठेवून विसरून बाकीचे तुमचे कामं करून घेऊ शकता. तर त्याच्यानंतर बघा संध्याकाळी हे बन तळण्यासाठी घेतले. व्यवस्थित न जोर लावता एका बाजूनं लाटून घ्यायचं. पुरी कसं आपण लाटतो तसं, आणि मीडियम हीट तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे लाटलेलं बन तुम्ही तळून घेऊ शकता. व्यवस्थित टम्म असे फुगतात सर्व बन्स. तर एक झाल्यानंतर एक मी असे सर्व बन्स तळून घेतले. मंगळूरमध्ये बघा हे बनसोबत त्यांनी खोबऱ्याची चटणी आणि सांबर सर्व करतात. पण इकडे युजुअली असं कोण खात नाही. त्याच्यामुळे हे बन्स तुम्ही नाश्त्याच्या टायमिंगला किंवा कोणतर पाहुणे घरी आले तर त्यांना देऊ शकता. त्यांना नक्कीच आवडेल ही रेसिपी. तुम्ही चहासोबतसुद्धा हे बन्स एन्जॉय करू शकता. तर बघता बघता बघा इथे माझे सर्व बन्स तळून होत होते. ह्याच्यासोबतच बघा बाकीचे सुद्धा कामं मी करून घेतले. बन तळून झाल्यानंतर बघा एकत्रच सर्व ठेवून द्यायचे. 3-4 दिवस याला काहीही होत नाही. तुम्ही मग हे बन एन्जॉय करा.